त्यांनी कोर्टात गेले, जे काय आहेत 3 अपत्ये आहेत का नाही, 3 अपत्ये तर आहेत. ते भोईर आले, भैरव, तो कोण आहे चोर का माहीत नाही. पहिली गोष्ट, तो कोण चोर आहे तो भेटतच नाही. तो कुठे भोईर आले आणि भैरव हे भरपूर लोक शोधतात, ते चोर, ते दोन्ही चोर भेटत नाहीत ते. पण त्या ठिकाणी हे सगळं करत असताना कोण तर काय तर बोलले की माझे, तर मी तर पहिलं चॅलेंज देतो तुला, तुझी चॅलेंज स्वीकार करतो, पुढच्या वेळीची 5 वर्षानंतरची तुझी चॅलेंज स्वीकारला. राहिली गोष्ट टक्केवारीची विषय, तू जेवढं महिन्याची त्याचे खर्च आहे ना, तेवढं मी एका दिवसात डिझेल भरतो आहे माझ्या गाड्यांमध्ये. त्याचे जे खाण्यापिण्याचे खर्च असेल ना, एका दिवसात मी डिझेल भरतो. माझे जेवढे डंपर आहेत तेवढे पोकलँड आहेत. हे 2% जगत नाही म्हणा. 2% तुझ्यासारखे शासकीय जागा विकून मी लोकांचा हडप करून मोठा झालेला नाही. आज जे मेहनत करतो आहे, आज जे स्वतः मेहनत करतो आहे आणि ते धंदा करतो, बिझनेस करतो आहे. तुझ्यासारखे शासकीय पूर्ण जागा, सरपंच असताना काय काय केलं ते सगळे रेकॉर्ड आहेत म्हणा सांग. आणि आम्ही हे चोरीचा धंदा करत नाही म्हणा, शासकीय जागा विकून मोठे होत नाही. जे चोराचे धंदे करतात ते उलटे बॉम्ब असतात त्यांचे. माझे आजोबा, माझी आजी, आईवडील, मी तसं लहान ते मोठं झालो आहे. आगरी समाजाचंच मोठं झालं आहे. आगरी समाज तसे नाहीत, ते समजदार लोक आहेत. हे असे चोरांचे कुठं ऐकायचे आपल्याला. हे एक नंबरचं चोर आहेत. दुनियाची जागा लुटलं आहे तिथं, शासकीय जागा.